पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना। तर यामध्ये आदिवासी विकास विभागमधील जेही विद्यार्थी असेल एस टी कॅटेगरीमधले ते विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतात आणि यांनासुद्धा 45,000 ते 60,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप मिळू शकते। तर पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेमध्ये डायरेक्टली फॉर्म भरल्या जात आहे। तुम्ही सुद्धा फॉर्म भरा किंवा आपल्या जवळ जेही तुमच्या डिपार्टमेंटचे ऑफिस असेल तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। अशाबद्दल ही एक साईट आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। जेही विद्यार्थी एस टी कास्टमध्ये असेल ते विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतात। जसे की एस सीसाठी स्वाधार भरतात, ओबीसीसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भरल्या जातात। त्यानंतर एक स्वयं योजना आहे ज्यामध्ये NTC कास्टमधील विद्यार्थी फॉर्म भरतात। तसेच आता ST कास्टमधील विद्यार्थीसुद्धा हा फॉर्म फिलअप करू शकतात। फॉर्म भरा आणि आपल्या जवळील जेही तुमच्या डिपार्टमेंटचे ऑफिस आहे तिथे तुम्ही हा फॉर्म सबमिट करू शकता। सर्वात प्रथम तुम्हाला साईटवर यावं लागेल। साईटवर आल्यानंतर जर तुम्ही यावरती रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर न्यू रजिस्ट्रेशनमधून रजिस्ट्रेशन करून घ्या। आधार कार्ड नंबर टाका, ID आणि पासवर्ड तयार करून घ्या। ID आणि पासवर्ड तयार केला की तुम्ही करू शकता यामध्ये लॉग इन। तुमच्याकडे ID पण मिळून जाईल। जो ID म्हणजे तुमचा मोबाईल नंबर असतो। जो पासवर्ड तुम्ही सेट केलेला आहे तो पासवर्ड हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि लॉग इनला क्लिक करा। लॉग इन केल्यानंतर तुम्ही बघू शकता या अगोदर जर तुम्ही केव्हाही फॉर्म भरलेले असेल एस टी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांनी तर तुम्हाला इथे जुने फॉर्म 2023, 24, 24, 25 मधील फॉर्म तुम्हाला दिसून पडेल। आता आपण इथे 2 फॉर्म ऑलरेडी भरलेले आहे। आता आपण भरणार इथे 25, 26 साठी फॉर्म। तर तुम्हाला सर्वात इथे जे पहिलं ऑप्शन आहे अप्लिकेशनला क्लिक करायचं आहे। अप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ऑप्शन येणार। यामध्ये न्यू विद्यार्थीचं ऑप्शन ऑटोमॅटिक क्लिक आहे, म्हणजे नवीन विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतात जेही फर्स्ट इयरला असेल किंवा जेही विद्यार्थी रिन्यूअल असेल ते विद्यार्थ्यांनी रिन्यूअल करून घ्या। इथे हॉस्टेलला ॲडमिशन नको आहे आपल्याला, इथे स्वयं पाहिजे आहे। स्वयं म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना, ज्यामध्ये डायरेक्टली जे पैसे आहे विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। इथून अप्पर आयुक्त कार्यालय चूज करा, PO ऑफिस चूज करा, तुमचं जेही अभ्यासक्रम आहे हे सुद्धा तुम्ही चूज करा। आता यामध्ये तुमचं जे ऑफिस आहे या प्रकारे म्हणजे जेही तुमचे डिव्हिजन आहे, जेही तुमचे कॉलेज आहे त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा। तुमचा अभ्यासक्रम कसा चूज करायचा, यामध्ये जेही नॉन प्रोफेशनल विद्यार्थी आहे ते ग्रॅज्युएशन चूज करतील। जेही विद्यार्थी प्रोफेशनल कोर्सला आहे म्हणजे इंजिनिअरिंग आहे, फार्मसी, ॲग्रिकल्चर, जेही प्रोफेशनल कोर्स आहे CET मार्फत झालेले आहे त्यामधून तुम्हाला चूज करायचं आहे। तर यामधून तुम्हाला प्रोफेशनल कोर्स चूज करायचा आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचं ऑप्शन दिलेलं आहे, डिप्लोमावाले विद्यार्थ्यांचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे। तर लक्षात असू द्या ग्रॅज्युएशनमध्ये जर तुमचा कोर्स आला नाही तर तुम्ही लक्षात असू द्या की तर तुम्हाला प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये तुमचा कोर्स असेल। आपला कोर्स कोणता एकदा चेक करा आणि त्याप्रकारे अभ्यासक्रम चूज करून प्रोसीडला क्लिक करा। प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सुरू होणार। यामध्ये तुमची जन्मतारीख संपूर्ण माहिती येऊन जाणार। इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचे फर्स्ट नेम, इथे आईचे नाव टाका। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा पत्र व्यवहारासाठी जोही संपूर्ण पत्ता असेल तो ॲड्रेस तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा। अशा प्रकारे संपूर्ण ॲड्रेस इन्सर्ट करा। जिल्हा टाका, तालुका टाका, तुमचे गाव टाका, पिनकोड टाका। जर तोच ॲड्रेस तुमचा पॅरेंटचा ॲड्रेस असेल तर इथे चेकबॉक्स दिलेला आहे तिथे क्लिक करा। नसेल तर तुम्ही तिथे वेगळा ॲड्रेससुद्धा टाकू शकता यामध्ये पॅरेंटच्या ॲड्रेस डिटेल्समध्ये। तर या प्रकारे इथे सुद्धा ॲड्रेस टाकून घ्या। जर सेम असेल तर इथे चेकबॉक्सला क्लिक करा, हा ॲड्रेस इथे ॲटोमॅटिकली येऊन जाणार। त्यानंतर तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे, तुमचा मोबाईल नंबर दिसेल, ईमेल ID टाका जर टाकायचा असेल तर। पालकांचा मोबाईल नंबर म्हणजे तुमच्या वडिलांचा मोबाईल नंबर इथे इन्सर्ट करा। वडिलांचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमची कास्ट आहे, कास्ट नंतर इथे पोट जात, जसं की ST असल्यामुळे तुम्ही गोंड आहे, पारधी आहे, XYZ भरपूर साऱ्या अशा कास्ट आहेत तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर नमूद आहे। तिथे तुम्हाला तुमची पोटजात सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला अनाथ आहात का विचारण्यात आलेलं आहे। इथे येस नो मध्ये आन्सर घ्या। अतिदुर्गम भागातील रहिवासी आहेत का, वार्षिक उत्पन्न टाका। वार्षिक उत्पन्न म्हणजे तुमच्या वडिलांचे उत्पन्न किती आहे हे तुम्हाला इथे उत्पन्नाच्या दाखल्यावरील जेवढे असेल इथे नमूद करा। दारिद्र्य रेषेखालीचा ऑप्शन नो ऑटोमॅटिक आलेला आहे। इथे कास्ट सर्टिफिकेट नंबर टाका, कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तुम्ही टाकू शकता। कास्ट सर्टिफिकेट नंबर कसा टाकायचा तुम्हाला शोधता येत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डॉक्युमेंट्स नंबर कसे शोधायचे असा एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा। त्यानुसार तुम्ही तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर शोधू शकता। इथे कास्ट सर्टिफिकेट नंबर, व्हॅलिडिटी नंबर टाका। इथे वडिलांचं पॅन कार्ड, तुमचे पॅन कार्ड, आईचे पॅन कार्ड, आधार कार्ड, अशा प्रकारे भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला आलेले आहे। तर यामध्ये जेही तुमच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही टाकू शकता। जर अवेलेबल नसेल तर आधार कार्ड तर तुमच्याकडे अवेलेबल आहेच, ते आधार कार्ड नंबर तुम्ही टाका, बाकी तुम्हाला कंपल्सरी नाही आहे।
त्यानंतर तुम्ही हँडिकॅप आहे का विचारण्यात आलेला आहे, येस नोमध्ये ॲन्सर द्या. तुम्ही सध्या जिथे शिकत आहे, स्टार्टिंगला आपण जो जिल्हा चूज केला आहे तो जिल्हा ॲटोमॅटिक आलेला आहे अमरावती. PO ऑफिससुद्धा ॲटोमॅटिक आलेला आहे. इथे तुम्हाला लोकेशन विचारण्यात येणार आहे, तर लोकेशन तुम्ही यामधून सिलेक्ट करा जिथे तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे, जसे की या डिव्हिजनमध्ये म्हणजे PO ऑफिसमध्ये. त्यानंतर तुम्हाला इथून तुमच्या कॉलेजचे नाव चूज करायचे आहे. अभ्यासक्रम फार्मसी आहे, इंजिनिअरिंग आहे, ॲग्रिकल्चर आहे, जेही डिप्लोमा आहे वगैरे, यापैकी तुम्हाला एक चूज करावं लागेल. बघू शकता कॉलेज चूज केलेलं आहे. विद्यार्थी फार्मसीला शिकत आहे, 4 वर्षाचा कोर्स आहे. सध्या फर्स्ट इयरला विद्यार्थी शिकत आहे. ॲडमिशन डिप्लोम्यानंतर घेतलेली आहे का, नाही घेतलेली आहे. ॲडमिशन 10वी नंतर घेतलेली आहे का, नाही आहे. इथे यस क्लिक केल्यानंतर एरर आला, बघू शकता तुम्ही. बघा अशा प्रकारे जर यस क्लिक केलं तर चुकीची माहिती दिल्यास डायरेक्टली तुम्हाला साईडवर एरर येऊन जाणार, तर इथेसुद्धा नो क्लिक करा. शैक्षणिक वर्ष 2025-26, डेट ऑफ ॲडमिशन टाका या वर्षीची जेही तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे चालू वर्षाला. शाखा टाका तुमची, जेही तुमचं एज्युकेशन आहे. रिसिप्ट पैसे भरले असेल तर तुम्हाला रिसिप्ट मिळाली असेल तर त्यावरचा नंबर टाकू शकता. नसेल मिळाली, पैसे भरले नसेल तर तिथे ब्लँक सोडून द्या. या अगोदर वसतिगृहाला राहत होते का याबद्दलची माहिती तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला टाकायची लास्ट एज्युकेशन डिटेल्स. अशा प्रकारे तुम्ही जेही तुमची स्टार्टिंगची जे चालू वर्षाची इन्फॉर्मेशन आहे ही फिलअप करून घ्या. ती झाल्यानंतर लास्ट एज्युकेशन, जसं की आता फर्स्ट इयरला विद्यार्थी आहे, फार्मसीला आहे, म्हणजे या विद्यार्थ्यांनी 12वी पास केलेली आहे. 12वीची इन्फॉर्मेशन इथे, कॉलेजचे नाव, कॉलेजचा ॲड्रेस 12वीच्या, इथून कोर्स HSC टाका, सायन्स वगैरे लिहू शकता. कोर्स किती वर्षाचा होता, 1 वर्षाचा, 2 वर्षाचा. ऑप्टेन किती मार्क्स मिळालेले आहे, एकूण मार्क्स 600 650 पैकी ॲटोमॅटिकली पर्सेंटेज येऊन जाणार. इथे 5ला क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही लास्ट एज्युकेशन, एखादा विद्यार्थी PGला असेल तर तो ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन टाकेल यामध्ये लास्ट एज्युकेशन म्हणून. त्यानंतर टाकायचे तुम्हाला 10वीची इन्फॉर्मेशन म्हणजे SSC. बोर्ड चूज करा, डिव्हिजन अमरावती, पुणे जेही असेल तुमचं. पासिंग वर्ष सिलेक्ट करा, महिना सिलेक्ट करा, सीट नंबर टाका. बाकी काही टाकायची गरज नाही आहे. मागील वर्षातील वसतिगृहात संबंधित तपशील असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल, काही हरकत नाही आहे यामध्ये. जर असेल तुम्ही हॉस्टेलला मागच्या वर्षी तरच तुम्ही टाका, अदरवाईज टाकायची गरज नाही आहे. त्यानंतर बँक डिटेल्स तुम्हाला ॲड करायची आहे. बँक डिटेल्स प्रॉपर असणं गरजेचं आहे, चुकीची टाकू नका, कारण जे तुम्हाला पैसे मिळणार आहे हे ह्याच बँक खात्यावर मिळू शकतात. त्यामुळे तुमचे नाव लिहा जसे बँक पासबुकवर आहे, अकाउंट नंबर लिहा, बँकेचे नाव लिहा, शाखा लिहा, IFSC कोड लिहा, MICR कोड पासबुकवर दिलेला आहे त्याप्रकारे लिहून घ्या. आणि इथे बघा काय म्हणताय, तुमच्या आधार कार्डला, म्हणजे तुमचे जे आधार कार्ड आहे हे बँकेला लिंक आहे का, तर हो, तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक असलाच पाहिजे. या प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करा जशी आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. आणि जेही विद्यार्थी फर्स्ट इयरला आहे त्यांना जर डायरेक्टली फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म फिलअप होत आहे. या अगोदर आपण माहिती दिलेली होती की डायरेक्टली फॉर्म फिलअप होत नाही आहे. अगोदर तुम्हाला वसतिगृहाला फॉर्म भरायचा लागेल. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाला फॉर्म भरले, त्यांचे फॉर्म ॲटोमॅटिक कन्वर्ट होऊन जाणार. ज्यांचेही फॉर्म म्हणजे ज्यांनी वसतिगृहाला फॉर्म भरू शकलेलं नाही आहे, काही कारणास्तव तुमची ॲडमिशन ही लेट झाली असेल तर तुम्ही डायरेक्टली पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेमध्ये फॉर्म भरू शकता, फक्त आणि फक्त ST कॅटेगरीमधले विद्यार्थी. अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरा. त्यानंतर सेव्हला क्लिक करा. सेव्हला क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाणार आणि डॅशबोर्डला मेन पेजवर तुमचा फॉर्म येऊन जाणार. त्यामध्ये करायचे आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड. तर डॉक्युमेंट्स अपलोड इथे एक ऑप्शन दिलेला आहे, तिथे क्लिक करा आणि आपल्याला आपले डॉक्युमेंट्स हे अपलोड करायचे आहे. तर बघू शकता तुम्हाला तुमचे आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी, बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा फी रिसिप्ट, लास्ट इयर मार्कशीट, पॅरेंट्सचे इन्कम, बँक पासबुक, स्टुडंट डिक्लेरेशन, पॅरेंट डिक्लेरेशन आणि त्यानंतर 10वीची मार्कशीट. अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. टोटल 9 डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे. यामध्ये एकच कंडिशन आहे, डॉक्युमेंट तुम्ही JPG फॉर्मॅट म्हणजे इमेजमध्ये टाकू शकता किंवा तुम्ही PDF टाकू शकता. परंतु यामध्ये डॉक्युमेंटची साईज काय दिलेली आहे, 75 ते 100 KB मधातच पाहिजे. डॉक्युमेंट्स बनवायला हार्ड जाणार आहे तुम्हाला, त्यामुळे व्यवस्थितरित्या क्लिअर असले पाहिजे डॉक्युमेंट्स. या प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट्स बनवून घ्या. हा जो फॉर्म आहे आपण हा डायरेक्टली सबमिट केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट दाखवतोय, कारण की यामध्ये डॉक्युमेंट्स लिस्ट अपलोड करण्याबद्दलची आपल्याकडे माहिती नाही आहे. परंतु तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार, फॉर्म सबमिट झाल्यानंतर अपलोड डॉक्युमेंटचं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण ब्राउजसाठी ऑप्शन देणार आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, जे 9 डॉक्युमेंट्स आहे हे तुम्ही अपलोड करा. आणि यामध्ये जर कोणाला कुठे अडचण जात असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. आणि जे डिक्लेरेशन आहे, जर तुम्हाला डिक्लेरेशन पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करा. तुम्हाला डिक्लेरेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार. ST कॅटेगरी आणि आपल्या स्कीमचं जे नाव आहे हे सुद्धा देण्यात येणार.
की पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना डिक्लेरेशन फॉर्म, त्या प्रकारे तुम्ही सर्च करू शकता. कारण की हा व्हिडिओ भरपूर लेट जर विद्यार्थ्यांनी बघितला तर विद्यार्थी डिक्लेरेशन फॉर्म नाही आहे अशाबद्दल मेसेज करू शकतो. तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन सर्च करा. सर्चमध्ये तुम्ही पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना या प्रकारे लिहा आणि तुम्हाला डिक्लेरेशन मिळून जाणार. तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि त्यानंतर सेव्ह करून घ्या. संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर बघू शकता आपण 2 फॉर्म सांगितले होते. तिसरा फॉर्म 25-26 साठी चालू वर्षासाठी फॉर्म भरून झालेला आहे. व्ह्यू फॉर्ममधून प्रिंट काढू शकता, व्ह्यू डॉक्युमेंट्स चेक करू शकता, एडिट फॉर्म करू शकता, एडिट डॉक्युमेंट्स करू शकता. अजूनही चान्स आहे भरल्यानंतर सुद्धा की तुम्ही फॉर्म एडिट करू शकता. कधीपर्यंत हा फॉर्मची प्रिंट आणि याला लावलेले डॉक्युमेंट्स जोपर्यंत तुम्ही तुमच्या ऑफिसला म्हणजे जेही तुमच्या डिस्ट्रिक्टला ऑफिस असेल तिथे तुम्हाला सबमिट करायचे, तिथे एकदा सबमिट केले की मग तुम्ही फॉर्म एडिट करू शकत नाही. कारण तो जो फॉर्म आहे तो लॉक होऊन जाणार आहे. या प्रकारे बघू शकता इथे कसं म्हटलेलं आहे, व्ह्यू फॉर्म, व्ह्यू डॉक्युमेंट्स, एडिटचं ऑप्शन यामधून निघून जाणार फॉर्म सबमिट केल्यानंतर. तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. लवकरात लवकर आपले फॉर्म भरा, आपल्या जवळच्या ऑफिसला सबमिट करा. कारण की याबद्दल स्टार्टिंगला जी माहिती आलेली होती त्यांना सांगितले होते, म्हणजे ऑफिसवाल्यांनी सांगितलं होतं की अगोदर हॉस्टेलला फॉर्म भरा, हॉस्टेलला नंबर नाही लागला तर आम्ही पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेमध्ये फॉर्म कन्वर्ट करू. परंतु यामध्ये फॉर्म होऊन राहिलेले आहे. एका विद्यार्थ्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे की फॉर्म होत आहे, आम्हाला ऑफिसमधून सांगितलेलं आहे, त्यांनी विचारलं आहे, त्यांना माहिती मिळाली आहे, त्यांचा फॉर्म आम्ही सबमिट केलेला आहे. त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा ST कॅटेगरीमधील जेही विद्यार्थी असेल त्यांनी आपला फॉर्म भरा आणि आपल्या ऑफिसला सबमिट करा. कोणाला कुठेही अडचण आली कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना म्हणजे स्वयं योजनेबद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.